मी पाहिलं आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आपण जी दररोजची पूजा करतो त्याच्यामध्ये आपण काही चुका करतो, त्या चुका टाळू नये। आपण जी पूजा केली आहे ते देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काही गोष्टी पाळाव्या लागतात, तसंच काही गोष्टी टाळाव्या लागतात। तर त्या रिलेटेड सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज देणार आहे। त्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे। तर जी आपण अगोदरच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी जी पूजा केलेली असते ती पूजा अगोदर आपल्याला काढावी लागते। म्हणजे आपल्याला देवघर स्वच्छ क्लीन करायचं असतं थोडं, आणि जे आपण फुलं ते ठेवलेले असतात ना ते काढून घ्यायचे। आणि पहिल्यांदा तर आपल्याला ना सकाळी लवकर देवपूजा करायची आहे, जेणेकरून 12च्या पुढं आपल्याला देवपूजा करायची नाही। आणि जेवढं तुम्हाला शुभ मुहूर्तावर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर पूजा करता येईल तेवढं प्रयत्न करायचा आहे। किमान आपली देवपूजा 11च्या अगोदर तरी झाली पाहिजे, एवढं तरी प्रयत्न करू शकता। देवपूजा करण्याच्या अगोदर आपल्याला तर सगळेच सुचिरभूत होतात आंघोळ करून, आणि ते नंतरच आपण देवपूजा करतो। आणि मूळ म्हणजे आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा आपलं घर आहे ना, जे पारुसं असते ते झाडलोट झाली पाहिजे, आणि त्यानंतरच देवपूजा करायला घ्यायची। आणि सकाळी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, तुळशीला पाणी घालायचं, आणि नंतर देवपूजा केली तरी चालतं। आता कोण कोण देवपूजा करतं नंतर तुळशीला पाणी घालतं, तर पण तुळशीला पाणी त्या दिवशी घालायचं आहे। देवपूजा करताना ही कधीही आपल्या तोंडामध्ये आपलं नामस्मरण करायचं आहे। कंटिन्यू आपल्या तोंडामध्ये नामस्मरण जेव्हा आपण देवपूजेला बसतो, आणि देवपूजेला बसल्यानंतर जे देव आहेत देवघरातील ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। जे निर्माल्य आहे ते निर्माल्य साईडला, फुलं ते काढून ठेवायचे आहे, जे माळा आहेत ते बाजूला काढून ठेवायचे, कारण ते आपण नंतरच घालतो। आणि देवपूजेला बसल्यानंतर अगोदर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, आणि तोंडामध्ये कंटिन्यू आपलं नामस्मरण तुम्हाला जे आवडेल, म्हणजे तुम्ही ज्या देवाचं नामस्मरण करता, स्वामी समर्थांचं, देवीचं, विष्णुदेवांचं, कोणाचंही, फक्त आपल्या डोक्यामध्ये दुसरे विचार येणार नाहीत त्याचं हे करायचे। कारण आपण जी देवपूजा करतो तेव्हा याने हे केलं, त्याने ते केलं, हे डोक्यात ठेवायचं नाही। त्यामुळे आपली देवपूजा आपल्यालाही प्रसन्न वाटत नाही। आणि जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक प्रकारची प्रसन्नता पसरते, सकारात्मकता। आपल्याला घरामध्ये दिवसभर असं खराब वाटत नाही, एकदम असं फ्रेश वाटतं। तर त्यासाठी सकाळनं देवपूजा केली की दिवस खूप छान जातो। आणि देवांच्या मूर्त्या कधी हे ना एका ह्याच्यात धुवायच्या नाहीत, कारण तुम्ही कसं करू शकता, दोन प्रकारे धुवू शकता तुम्ही। एका हातामध्ये मूर्ती घेऊन एका हाताने पाणी टाकू, उजव्या हाताने पाणी टाकायचं, एक मूर्ती आपल्या एका हातात धरायची, तसंही करू शकता। नाहीतर तुम्ही छोटंसं चौरंग घेऊ शकता, त्याच्यावर देव ठेवून एका हाताने पाणी टाकून एका हाताने चोळू शकता, तसंही करू शकता। फक्त मुद्दा काय आहे की एका देवाचं पाणी दुसऱ्या देवावर जेव्हा आंघोळ घालतो तेव्हा त्याच्यावर नाही पडलं पाहिजे, असं करायचं आहे। तर आता इथं मी देवांना सगळं स्वच्छ करून एका ताटात ठेवते, आणि अशीच मी दररोज करते। पण आहे ना, काही विशेष असेल तर देवांना स्वच्छ करायचं असतं, पंचामृताने म्हणा, नाहीतर मग पितांबरीनं करतो आपण 8 किंवा 10 दिवसातून, किंवा तुम्ही 15 दिवसातून। आणि कधी कधी सण येतात तेव्हा आपण देवांना स्वच्छ करतो, त्यामुळं देवघर अजून आपलं छान वाटतं, देवाकडं पाहिलं तरी असं मनाला प्रसन्न वाटतं। तर असं देवांना रोज आपल्याला आंघोळ घालायची असते। आता कोणाकोणाला जमत नाही, ते फक्त देवांनाचे फुलं वाहतं, ते हे वाहतं, पण आपल्याला जमते तर रोज आपल्या देवांना आपण आंघोळ घातली पाहिजे। आणि प्रत्येक दिवशी हे एवढं करायचं। आणि जर विशेष असेल, गुरुवार, काही सण असेल, त्या दिवशी आपण पंचामृताने अभिषेक ते करू शकतो। तर आता आपण जे स्वामी आहेत त्यांना तर जर गुरुवारी आपण अभिषेक घालतोच, पण असं देवांची पूजा रोजच्या ह्याच्यात करायची असते। आणि आपण बसताना जे आपण देवपूजेला बसतो ते आपण एका आसन घ्यायचं, आणि त्याच्यावर बसूनच पूजा करायची। देवांना जे पाणी वापरतोय ना ते स्वच्छ वापरायचं, आणि जर जमत असेल ना त्याच्यात थोडंसं गंगाजलही टाकायचं। आणि देवपूजा केल्यानंतर जे आपण देव धुतो ना त्यांना असं पुसून घ्यायचं। जर आपण असं पुसून घेतलं तर देवांवर बिलकुल डाग पडत नाहीत। आता देव हे पितळेचेच असतात, त्यामुळं आपण जर असं पुसून नाही घेतलं तर त्यांच्यावर डाग पडतात, आणि आपल्याला लवकर स्वच्छ करावं लागतं। तर असं प्रत्येक वेळेस, आता आपण आंघोळ केल्यावर आपलं अंग पुसतोच, तसंच देवांचं हे आपल्यासारखंच देव मानून आपण देवांची ही काळजी घेतली पाहिजे, आणि देवांना असं पुसून ठेवायचं। आणि त्यानंतर मग आपल्याला पूजा करायची, आणि सगळ्या देवांना पुसून घ्यायचं। आणि कवड्यात
घंटी, आपण शंख हे रोजच्या रोज धुवायचं. काही जण घंटीला ते धुत नाहीत, पण त्यांनाही रोजच्या पूजेमध्ये आपण धुवूनच घेतलं पाहिजे आणि त्यांना हळदी कुंकूही लावायचं. देवपूजा ही शुद्ध मनाने करायची असते आणि आपल्याकडनं काही चुका होऊ नये म्हणून थोडीशी काळजी घ्यायची असते. आता ह्या गोष्टी आपण जसं जसं करेल ना तसं तसं आपल्या अंगवळणी पडतं. आपल्याला सांगायची गरज पडत नाही की देवपूजा करताना तुम्ही असे हे नियम आहेत हे पाळा, ते नियम आहेत ते पाळा, ह्या चुका आहेत हे टाळा, असं होत नाही. आपण जर मनाने करत असेल ना देवपूजा श्रद्धेने, तर ह्या गोष्टी आपल्याकडून हाताने होतात. आणि जो नारळ आहे ना, कुलदेवतेचा कलश आपण मांडतो, तो आहे ना रोज धुवायचा. मी तर जे तांब्या घेते तोही धुवून घ्यायचा. त्यातलं पाणी आपण एखाद्या झाडात टाकायचं. तुळशीला मीठ शक्यतो टाकत नाही, झाडांनाच पाणी टाकते. आणि जे देवपूजा आपण देवांना स्वच्छ करतो ना, पाण्याने आंघोळ घालतो, ते पाणी कधीही तुळशीत घालायचं नाही. ते कधीही आपले दुसरी झाडं असतील तिथंच टाकायचं. नाहीतर आहे ना रिकामी जागा असेल तर तिथं, पण शक्यतो बाथरूममध्ये ते टाकायचं नाही, झाडांनाच घालायचं ते पाणी. तर असं देवपूजा करताना थोडेफार नियम आहे. आणि जे आपण देवांना आसन टाकतो ते जमत असेल तर दररोज बदलायचं. कारण जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपण थोडंसं देवघरही पाणी टाकून थोडंसं पुसून घ्यायचं. देवघरावर धूळ ते असता कामा नये, त्यासाठी ह्या गोष्टी करायच्या. पुसून घ्यायचं आणि आसन बदलायचं. आता कोणाकोणाला रोज रोज आसन बदलणं होत नाही तर ते 8 दिवसाला बदलतात, पण माझं आसन मी दररोज बदलते. आणि कुठलीही पूजा आपण आहे ना दिव्याच्या साक्षीनं करतो, त्यामुळे ना पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा. आता तुपाचा लावा नाही तर तुम्ही तेलाचं लावा. आता दररोज कधी कधी कसं होतं, तुपाचं लावणं होत नाही, फक्त तेलाचं लावतो, पण दिवा लावणं महत्त्वाचं आहे. पूजा कुठलीही करा तुम्ही, दिवा लावायचा अगोदर आणि मग पूजेला सुरुवात करायची. जे आपण तांदूळ घेतो कलशाखाली, कासवाखाली, आता कासव ज्याच्या कासवाच्या खाली आहेत ना आकडे असतात त्यांनी कासव तांदळावर ठेवायचं असतं, आणि ज्यांच्या कासव असं प्लेन असतं त्यांनी पाण्यात कासव ठेवायचं असतं. तर जे आपण तांदूळ ते मंगळवारी शुक्रवारी तुम्ही बदलू शकता, आणि त्या दिवशीच आपल्याला बदलायचं आहे. आणि पौर्णिमेलाही तुम्ही ते तांदूळ अन्नपूर्णाच्या खालचं बदलून शकता. ते तांदूळ तुम्ही थोडं पक्षाला टाकू शकता आणि राहिलेल्या साठवणीतील ह्याच्यात टाकायचं. असं केलं तरी चालतं. तर आता मी या दिवशी मंगळवार होता तर मग मी तांदूळही बदलून घेतले आणि आता देवांची मांडणी करून घ्यायची. आता म्हणतात जे देव आपण जिथं ठेवलेत ना त्याची जागा प्रत्येक वेळेस बदलायची नाही. जिचं स्थान दिलंय ना त्याच जागेवर देवांचं स्थान ठेवायचं. तुम्ही एकदा म्हणजे आपल्याला असं वाटलं की आपल्याकडनं चूक झाली आहे तर तुम्ही थोड्या दिवसांनी बदलू शकता की हे देव इथं नसतो तर इथं आहे, तर तसं बदलू शकता. पण रोज इथं आहे हे देव तर हा तिकडं ते हे इकडं असं करायचं नाही. देवांना जे स्थान दिलंय तिथंच देव ठेवायचे. तर असे थोडेफार नियम आहेत, ते लक्षात आपल्याला घेऊन आपली पूजा केली तर आपल्यावर देवांची कृपा राहते. आणि इथे ना कमलगट्ट्याची माळ ही श्रीयंत्रावर ठेवायचीच, कारण श्रीयंत्र कधीच कमलगट्ट्याच्या माळेशिवाय नसतं. तर तेही ठेवायचं. आणि इथं मी पादुकाही आणल्या आहेत स्वामींच्या, त्या काय मी रोज धुत नाही, तर त्या पुसूनच घ्यायच्या, कारण लाकडाच्या असल्यामुळे आपण त्याला धुवू शकत नाही. तर त्यांना कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं. आणि आपल्या पूजेमध्ये गजलक्ष्मी असाव्या, आणि त्या गजलक्ष्मी आपण लक्ष्मीच्या दोन्ही साईडला ठेवू शकतो, नाहीतर देवघराच्या समोर ठेवायचं. कारण आपल्या देवघरचं समोरच्या साईडला ठेवलं तरी चालतं, पण त्या समोरासमोर ठेवायच्या नाहीत. त्या कधीही तिरक्या ठेवायच्या, म्हणजे दोन्ही समोरासमोर त्यांची तोंड होणार नाही असं ठेवायचं. तर असे ठेवायचं. आणि आता देवांची मांडणी करून घेतली आणि मंगल कलश आधी स्थापन करून घ्यायचा. मंगल कलशामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी हे रोज टाकायचं. आणि जे नारळ आहे त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचा. आता माझा नारळ छान उगवला आहे आणि त्यांना आपल्याला स्वस्तिक लावायचं आणि सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घ्यायचं. पुरुष देवतांना अष्टगंध लावायचा आणि स्त्री देवतांना हळदी कुंकू लावून घ्यायचं. कवड्यांनाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि फुल व्हायचं. तर असं आपण रोजची देवपूजा साध्या पद्धतीने करून पटकन होईल अशी करू फुलाशिवाय देवपूजा आपली पूर्णच होत नाही. त्यामुळे ना देवपूजेमध्ये फुलं असतील तर आहे ना जरूर व्हावे. देवाला फुलं
आपण जसं देवांना फुलात ठेवतो तसंच देव आपल्यालाही फुलात नंतर ठेवतात. त्यामुळं प्रत्येक वेळेस देवपूजामध्ये शक्यतो तर फुलं असावी. आता माझ्याकडं घरी मीही थोडीशी लावले आहेत, त्यांना कधी येतात कधी नाहीत, तर मी बाहेरचेही आणून ठेवते फ्रीजमध्ये. जेव्हा माझ्याकडं फुलं झाडाची येत नाहीत तेव्हा मी ती फुलं वापरते. आणि देवघरामध्ये आपल्याला पाण्याने भरलेला एक लोटा भरून ठेवायचा आहे. आणि दीप धूप लावून आपल्याला दररोज पूजा केल्यानंतर खरंच घर एकदम प्रसन्न वाटतं. आणि हे नियम करायचे. आणि कापूर आपल्याला आहे ना थोडा तरी जाळायचा. भीमसेन कापूर असेल ना तर तो पूजा झाल्यानंतर थोडा तरी जाळायचा. आता हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आहे की कापूर, पण कापूर जाळल्यानंतर आपल्या घरात आहे ना जे पॉझिटिव्ह एनर्जी येते, एकदम असं फील इतकं छान वाटतं. तर त्यामुळं आणि देवासमोर थोडीशी रांगोळ काढायची, पाऊल काढायचे. आणि आता आहे ना देवघरासमोर काढण्यासाठी ज्या त्या वाराच्या छोट्या रांगोळ्या येतात आणि त्याही तुम्ही काढू शकता. हा काही नियम नाही आहे, पण देवघरासमोर छोटी रांगोळी असावी म्हणून तो काढलेलं चांगलं असतं. म्हणून मग तशी रांगोळीही काढावी. आणि पाऊल जरूर लक्ष्मीचे काढावे. तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते असे पाऊल काढायचे, जाते असं पाऊल काढायचे नाही. तर हे आपले साधे सुधे नियम पाळून आपण दररोजची पूजा करू शकतो. आणि रांगोळीवरही आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे. तर इथं माझी तेच रांगोळी काढणं चालू आहे. मंगल कलशामध्ये आपण खाऊची किंवा विड्याची पानं म्हणतात तर ते ठेवू शकतो रोज पूजेमध्ये, पण कधी नाही ठेवले तरी चालतं. तर इथं जी रांगोळी काढली आहे त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू जरूर टाकायचं आहे. आणि देवाला आहे ना नैवेद्यामध्ये आपल्या घरी जे बनतं ते ठेवू शकता, नाहीतर रोज आपण साखर किंवा खडी साखर रेचा नैवेद्य ठेवला तरी चालतो, किंवा एखादा फळ घरामध्ये असेल ते ठेवलं तरी चालतं. तर अशा रीतीने आपण साध्या पद्धतीने पूजा करू शकतो. काही चुका कमी करून जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा ती पूजा आपल्या देवांपर्यंत नक्की पोहोचते. तर अशा पद्धतीने तुम्ही रोजची पूजा करत जावा. आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि खरंच देवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. तर अशी साधी सोपी पूजा केलेली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. करावी, काय नियम पाळावे हे मी माझ्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगितले आहे. खूप असे शास्त्रशुद्ध पद्धतीने काही सांगितलं नाही. आणि व्यवस्थित देवपूजा करण्यासाठी काय नियम पाळावे लागतात तेही व्यवस्थित सांगितलं आहे. तर आपली श्रद्धा महत्वाची. आपण श्रद्धेने देवपूजा रोज केली तर आहे ना आपल्याकडनं काही चुका होत असतील तर तेही देव आपल्याला क्षमा करतो त्या चुकाबद्दल. पण आपण रोज देवपूजा केली पाहिजे. देवपूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते, सकारात्मक वाटतं. आपल्याला कामात एकदम उल्हास येतो आणि आपलं काम यशस्वी होतं. आता कुठल्याही कामाला जाताना देवपूजा तुम्ही देवांना पाया पडून नक्की जात जा. आणि आपलं घर एकदम सुख समृद्धी शांती आणण्यासाठी दररोज देवपूजा करत जा. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ पाहायला आवडतील ते नक्की कमेंट करून सांगा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार.